हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द समर्पण सिरीज ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. सो या ठिकाणी आपण डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस घेतो. सो आज जो प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत, वी आर गोइंग टू टॉक अबाउट अकबर द ग्रेट. सो प्रश्न आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अकबर वॉज युनिक अमॉंग अदर मुघल रूलर्स. सो डिस्कस द रिझन्स फॉर अकबर्स युनिक स्टाईल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. when we talk about अकबर, आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं की सेक्युलरिझम. बिकॉज अकबरच्या कोर्टात आपण फक्त मुघल लोकांचं प्राधान्य नाही बघत. There he patronized Muslim as well as Hindu painters and also people. He also married many Rajput princes as well. आणि त्याची स्ट्रॅटेजी काय होती? मॅट्रिमोनियल अलायन्स अडॉप्ट करून त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपांड करणं, राईट? सो वी आर गोइंग टू डिस्कस मेनी पॉइंट्स विथ रिस्पेक्ट टू ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रॅटेजीज अडॉप्टेड बाय अकबर. सो जेव्हा या उत्तराचं इंट्रोडक्शन आपण फ्रेम करतोय, यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज, कारण हा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सो या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी इंटिग्रेट नाही करायच्या आहेत, तुम्हाला एकाच गोष्टीबद्दल थोडक्यात इलॅबोरेट करायचंय. सो इन युअर इंट्रोडक्शन यू कॅन राईट अकबर्स पॉलिसी ऑफ सेक्युलरिझम, patronage and social reforms made milestone contributions in upgrading numerous dimensions of transitional period. आता ही इंट्रोडक्शन समजवते, काय बोलण्याचा प्रयत्न करतेय. अकबर्स पॉलिसी ऑफ सेक्युलरिझम. सेक्युलरिझम कशावरून? कारण अकबर नेवर डिफरेंशिएटेड बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम्स. ओके, ही नेवर कन्सिडर्ड कास्ट ॲज अ मेन फॅक्टर, और ही नेवर मेड कास्ट ॲज द कोर सेंटर ऑफ द सोसायटी. सो त्यामुळे तो सेक्युलर राजा होता. त्यासोबत पॅट्रोनेज अँड सोशल रिफॉर्म्स. पॅट्रोनेज दॅट इज प्राधान्य त्यांनी कशाला दिलं? कुठली कला जपली? सो वी टॉक अबाउट 9 ज्वेल्स ऑफ अकबर्स कोर्ट और 9 जेम्स इन द कोर्ट ऑफ अकबर. सो यावरूनच समजतं की अकबरनी आर्ट, कल्चर, पोएट, म्युझिक, पेंटिंग या सर्व गोष्टींना खूप जास्त प्राधान्य दिलं होतं. सो ही पॅट्रोनेज्ड व्हेरियस फॉर्म्स ऑफ आर्ट अँड कल्चर. आणि सोशल रिफॉर्म्स. सोशल रिफॉर्म्स म्हणजे कोणते? सती प्रथा त्यांनी बंद केली. एक मॅरेज लिमिट म्हणजे एक एज लिमिट ठरवलं मुलांसाठी आणि मुलींसाठी, बरोबर? सो ही ऑल्सो स्टार्टेड इबादत खाना, प्रेयर हॉल्स अँड असेंब्लीज. सो ही मेड ऑल्सो मेनी सोशल रिफॉर्म्स इन हिज टाइम पिरियड और इन हिज reign. So he made milestone contributions in upgrading numerous dimensions of transitional period. Transitional period का म्हटलंय? Because it was transition phase between ancient and modern history, right? So म्हणून transition period ला घडवण्यात अकबरच्या पॉलिसीजचा किंवा स्ट्रॅटेजीचा खूप मोठा प्रभाव किंवा इम्पॅक्ट होता असं आपण म्हणू शकतो. So now when you will be describing main body of the answer, main gist of the answer, त्यात कुठले कुठले पॉइंट्स तुम्हाला हायलाइट करायचे? You have to talk about all administrative policies adopted by Akbar during his time period. So त्यामध्ये तुम्ही उल्लेख करू शकता Akbar's royal court patronaged various poets, musicians and artists which portrayed that he gave importance to nurture and preserve art. हा पहिला मुद्दा तुम्ही इलॅबोरेट करू शकता. त्यासोबत he adopted matrimonial alliances to expand his territorial reign. त्यांनी बऱ्याच राजपूत प्रिन्सेसशी विवाह करून त्यांचा म्हणजे व्हॉट वॉज द मेन इंटेंट बिहाइंड मॅरिंग सो मेनी प्रिन्सेसेस इन्क्लुडिंग राजपूत प्रिन्सेस, इन्क्लुडिंग हिंदू प्रिन्सेसेस. सो त्यामागे हेतू होता टेरिटरी एक्सपांड करणं, आपलं साम्राज्य वाढवणं. दॅट वॉज द मेन इंटेंट. त्यासोबत ही अबॉलिश्ड जिझ्झा टॅक्स ऑन पिलग्रिम्स. नाव दिस जिझ्झा टॅक्स कुणावरती लागू केला जायचा? हा जिझ्झा टॅक्स इट वॉज इम्प्लिमेंटेड और इट वॉज लेविड on non-Muslims. So it was a tax levied on non-Muslims. So Akbar was the one to abolish jizya tax. Declared Persian to be the official language of Mughal India. अकबरच्या काळातूनच किंवा त्या टाइम पिरियड पासूनच पर्शियन लँग्वेजला खूप जास्त प्राधान्य भेटत गेलं आणि इट फ्लरिश्ड ऑन अ लार्ज स्केल. Many Hindu and Sanskrit texts were translated into Persian language. कारण तेव्हा अकबरनी त्याच्या कोर्टात पर्शियन ही ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर केली होती. सो मेनी टेक्स्ट इन्क्लुडिंग रामायणा अँड महाभारता वर ट्रान्सलेटेड इन पर्शियन इन अकबर्स कोर्ट. ओके, he barred tax for first 8 years to bring the uncultivable land under cultivation. Now this was a historic step which was taken by Akbar, which was not thought ever before by any other king. अकबरने काय केलं होतं? बऱ्याचदा आपण बघतो की टॅक्स रिफॉर्म सिस्टम्स म्हणजे जर आउटपुट किंवा एक्सप्लॉयटेशन जास्त होत असेल तर बऱ्याच राजांनी किंवा रुलर्सनी, मुघल रुलर्सनी खूप ऑप्रेसिव्ह पॉलिसीज अडॉप्ट केल्या होत्या किंवा खूप क्रूर पद्धतीने टॅक्स कलेक्ट केला होता. But now if we consider about Akbar or if we talk about Akbar, here one point needs to be highlighted that during initial 8 years, Akbar barred certain farmers from the pressure or burden of tax
त्याचा हेतू काय होता, त्यामागचं इंटेन्शन काय होतं? द इंटेन्शन वॉज टू ब्रिंग मोर अँड मोर लँड अंडर कल्टिवेशन. जे म्हणजे जी बॅरन जमीन होती, ज्याच्यावरती काय उत्पन्न म्हणजे ज्याच्यावरती काय उगवलं जात नव्हतं किंवा हार्वेस्ट केलं जात नव्हतं, दॅट लँड शुड ऑल्सो बी ब्रॉट अंडर कल्टिवेशन. ओके, फॉर इकॉनॉमिक रिटर्न्स, ओके, फॉर ॲग्रिकल्चरल ग्रोथ. सो त्या कारणासाठी अकबरनी पहिले 8 वर्ष अशा शेतकऱ्यांना टॅक्सेशन पासून बार केलं होतं आणि त्यानंतर टॅक्स आकारण्यात येत होता 8 वर्षानंतर. हिज कोर्ट रिस्पेक्टेड बोथ हिंदू अँड मुस्लिम पेंटर्स. बासवना, राईट, अब्दुल समद असे बरेच हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पेंटर्स त्याच्या दरबारात दिसून येत होते. दॅट मीन्स ही नेव्हर डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ कास्ट. कास्ट वॉज नेव्हर अ क्रायटेरिया फॉर हिम, दॅट इज ही वॉज सेक्युलर. सो अशा प्रकारे तुम्ही त्याच्या पूर्ण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज, यू कॅन ऑल्सो राईट अबाउट द रिलिजियस पॉलिसी ऑफ इबादत खाना. यू कॅन ऑल्सो मेन्शन अबाउट द बॅन ऑन सती प्रॅक्टिस विच वॉज इनिशिएटेड बाय हिम. You can also talk about the Mansabdari system or Jat land system which was introduced by him. So अशा सगळ्या administrative policies तुम्ही main body मध्ये describe करू शकता. And now when it's time to conclude the answer, you can conclude your answer by stating that Akbar, by binding with the gems of secularism and flourishing social architecture made a significant contribution in elevating standards and richness of the medieval period. सो अशा प्रकारे तुम्ही कंक्लुजन मध्ये काय कंक्लूड केलं किंवा समराइज कसं केलं? समराइज केला अशा प्रकारे की अकबरनी बाइंड केले वेरियस सेक्युलर आणि फ्लरिशिंग पॅरामीटर्स. त्यांनी सर्व लोकांना इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट अँड क्रीड ही इंटिग्रेटेड अँड ही केप्ट द सोसायटी बाउंडेड, okay, under one shelter, under one reign, and he made a significant contribution in elevating, that is increasing, or we can say focusing standards and richness of the medieval period. जे सोसायटीचे स्टँडर्ड्स होते, जो डेकोरम होता, जो प्रिन्सिपल होता सोसायटीचा, ग्राउंडिंग प्रिन्सिपल, जसं की आधी स्त्री म्हणजे महिलांचं शोषण केलं जायचं, ही स्टॉप्ड ऑल दॅट. सो ही रेज्ड अ न्यू बार और स्टँडर्ड्स फॉर द न्यू सोसायटी और द अपकमिंग सोसायटी, अँड दॅट ऑल ही डिड इन द ट्रान्झिशनल फेज when there was transition between the ancient and the modern times. सो अशा प्रकारे अकबरनी मेडिवल इंडिया घडवण्यात आणि सोसायटीचे नवीन नॉर्म्स सेट करण्यात मोठा महत्त्वाचा पाया पत्कारला होता. सो इन दिस वे यू कॅन कन्क्लूड युअर आन्सर. थँक यू.